नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इंटिग्रेशन ह्या चॅप्टरमधला स्टँडर्ड इंटिग्रल फॉर्म्युला ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हा टॉपिक आज आपल्याला स्टडी करायचा आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युला जे ते माहिती असायला पाहिजे. ठीक आहे, बघा आपण या साईडला जे फॉर्म्युलाज घेतले ते सगळे डेरिव्हेटिव्हचे घेतले, ह्या बाजूला जे फॉर्म्युला घेतलेच ते सर्व इंटिग्रेशनचे फॉर्म्युला घेतलेत. आता डेरिव्हेटिव्हवरनं इंटिग्रेशनचे फॉर्म्युले कसे कन्वर्ट होत आहे त्याचा आपण आता स्टडी करूया. त्याआधी पण आपण काही फॉर्म्युलाज काही एक्झाम्पल स्टडी केले होते. वरती आय बटनावरती ह्या एक्झाम्पलची लिंक शो होईल. जर तुम्ही ह्या एक्झाम्पलचा स्टडी केला नसेल तर वरती आय बटनावरती प्रेस करा आणि याही आय एम पी एक्झाम्पलचा स्टडी तुम्ही करा. ठीक आहे, आजच्या सेक्शनमध्ये आपण याचा स्टडी करणार आहोत. बघा, आपल्याला माहिती आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स हे असतं कॉस एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स ते असतं मायनस साइन एक्स. आणि याची एक खूप छान पद्धतीची ट्रिक्स पण आहेत. बघा, जर आपण ह्या फिंगरचा जर विचार केला तर आपण इथे कन्सिडर करूया साइन, इथे कन्सिडर करूया कॉस, इथे कन्सिडर करूया टॅन, इथे कन्सिडर करूया कॉट, इथे कन्सिडर करूया सेक, इथे कन्सिडर करूया कोसेक. बघा, ज्यावेळेला आपल्याला साईनचा फॉर्म्युला डेरिव्हेटिव्ह पाहिजे त्यावेळेला आपण इथून इथे येणार आहोत. ज्यावेळेला कॉसचा डेरिव्हेटिव्ह पाहिजे असेल त्यावेळेला आपण इथून इथे जाणार आहोत. जेव्हा आपल्याला टॅनचा डेरिव्हेटिव्ह पाहिजे असेल त्यावेळेला आपण इथून जम्प करून इथे जाणार आहोत, त्या टर्मचा आपण स्क्वेअर करणार आहोत. ज्यावेळेला आपल्याला कॉटचा डेरिव्हेटिव्ह पाहिजे असेल त्यावेळेला आपण इथून जम्प करून इथे जाणार आहोत आणि ह्या टर्मचा स्क्वेअर करणार आहोत. ज्यावेळेला आपल्याला इथे सेक आणि ह्या सेकचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा असेल त्यावेळेला आपण इथे एकदा टॅप करून इथे येणार आहोत. इथे आपल्याला कोसेक आहेत आणि कोसेकचं ज्यावेळेला आपल्याला डेरिव्हेटिव्ह पाहिजे असेल त्यावेळेला आपण इथे एकदा टॅप करणार आहोत आणि इथे येणार आहोत. ठीक आहे, बघा परत मी रिपीट करतो आहे. साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक आणि कोसेक असे फिंगर्स आपण कन्सिडर केलं. बघा, आता मला विचारलं डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स तर मी सांगणार आहे कॉस एक्स. मला विचारलं डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स तर आपण इकडे जातो आता, तर आपण सांगणार आहे मायनस साइन एक्स. ठीक आहे, काय सांगणार आहे मायनस साइन एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स विचारलं, मी इथून इथे जाणार आहे आणि इथे जो नंबर असतो त्याचा मी स्क्वेअर करणार आहे. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स दॅट इज सिक्स स्क्वेअर एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स, मी इथून इथे जाणार आहे, इथे जे टर्म असणार आहे त्याचा स्क्वेअर करणार आहे. सो इथून मी जम्प मारतो आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स तर त्याचा आन्सर मला मिळतं आहे मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. मला डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स पाहिजे तर मी इथे एकदा टॅप करणार आहे, इथून इथे जाणार आहे, दॅट इज सेक एक्स इंटू टॅन एक्स. मला डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एक्स पाहिजे, मी इथे एकदा टॅप करणार आणि इथून इथे येणार आहे. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक इज मायनस कोसेक सेक इंटू कॉट एक्स. ठीक आहे, हा रूल आपण बघितला होता. बघा, ज्या वेळेला सीनं फंक्शन स्टार्ट होतो आहे त्यावेळेला आन्सर नेहमी मायनस साईनने लिहिलं जातं. ठीक आहे, सो बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स काय दिसतंय कॉस एक्स, डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स काय दिसतंय मायनस साइन एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स काय दिसतंय कोसेक स्क्वेअर एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स काय दिसतंय मायनस कोसेक स्क्वेअर एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स काय दिसतंय सेक एक्स इंटू टॅन एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एक्स काय दिसतंय मायनस कोसेक इंटू कॉट एक्स. ओके, सो या फिंगरच्या मदतीनं आपण हे फॉर्म्युलाज लक्षात ठेवू शकतो आहे. ओके, सो बघा इन्व्हर्स मेथडमध्ये इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आपण बघितले होते. त्या इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स साइन एक्स किंवा साइन इन्व्हर्स ऑफ एक्स तर असतं आहे 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. कॉस असेल तर आपण काय करतो फक्त इथे मायनस साईन लावतो, बाकी हाच फॉर्म्युला रिपीट होतो आहे म्हणजे -1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इन्व्हर्स ऑफ एक्स इज इक्वल्स टू 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट इन्व्हर्स ऑफ एक्स इज इक्वल्स टू हाच फॉर्म्युला आहे फक्त आपण मायनस लावतो आहे, सो -1/1 प्लस एक्स स्क्वेअर. डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक इन्व्हर्स ऑफ एक्स इज इक्वल्स टू 1/x √x स्क्वेअर मायनस 1. डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक इन्व्हर्स ऑफ एक्स इज इक्वल्स टू हाच फॉर्म्युला, याला फक्त आपण मायनस लावणार आहे -1/x √x स्क्वेअर मायनस 1. हे डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युला आपण याआधी शिकलो होतो फर्स्ट सेमिस्टरला. बघा आता याचाच यूज करून आपल्याला इंटिग्रेशनचे फॉर्म्युलाज शिकायचे. बघा आता
डेरिव्हेटिव्हचा जो रिझल्ट येतो है ना, म्हणजे बघा पहिला डेरिव्हेटिव्हचा रिझल्ट काय मिळाला आहे, कॉस एक्स, नंतर मिळाला आहे साइन एक्स, नंतर मिळालं आहे सेक स्क्वेअर एक्स मायनस कोस एक्स स्क्वेअर एक्स सेक एक्स इंटू टॅन एक्स मायनस कॉस एक्स इंटू कॉट एक्स है ना. हे सगळे जे आपण पर्पल पेनने लिहिलेत है ना, आन्सर याचा रिझल्ट बघा. हेच पर्पलचे मी इथे क्वेश्चन म्हणून घेतलं आहे बघा. आपण जर ऑब्झर्व केलं बघा, कॉस एक्स तो मी इथे इंटिग्रेशनमध्ये टाकला आहे बघा. इंटिग्रेशन साईन कसं असतं, हे यस असतो, थोडासा स्ट्रेस केला याला मी यस, आणि पुढे लावतो आपण डी एक्स. दोघांमधला नेमका डिफरन्स काय, तर डेरिव्हेटिव्हमध्ये डी बाय डी एक्स येतं आणि इंटिग्रेशनमध्ये ते मल्टिप्लायच्या स्वरूपात आपल्याला दिसतं. डेरिव्हेटिव्हचं सिम्बॉल काय, डी अपॉन डी एक्स, आणि इंटिग्रेशनचं सिम्बॉल काय, इथे यसनी स्टार्ट होते आणि डी एक्सनी एंड होतं आहे. ओके बघा, इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स, तर याचं इंटिग्रेशन काय असणार आहे, याचा जो क्वेश्चन होता ते याचं सोल्युशन असणार आहे, म्हणजे साइन एक्स प्लस सी. बघा कॉस डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स काय असतं आहे, मायनस साइन एक्स. तर इथे बघा आपण काय घेतोय, इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स डी एक्स, तर त्याचा आन्सर काय असणार आहे, कॉस एक्स प्लस सी. ठीक आहे. आता इथे आन्सरमध्ये मायनस आहे, इथे क्वेश्चनमध्ये आपण मायनस घेतलं नव्हतं म्हणून त्याचा आन्सर काय दिसणार आहे, मायनस दिसणार आहे. बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर एक्स, तेच आपण इंटिग्रेशनमध्ये घेतोय, सेक स्क्वेअर एक्स डी एक्स इज इक्वल्स टू टॅन एक्स प्लस सी. हा प्लस सी आपण जे लावतोय त्याला म्हटलं जातं इंटिग्रेटेड कॉन्स्टंट. डेरिव्हेटिव्हमध्ये आपण असा कोणताही कॉन्स्टंट लावत नव्हतो, पण इंटिग्रेशनमध्ये आपल्याला तो इंटिग्रेटेड कॉन्स्टंट दॅट इज प्लस सी हा प्रत्येक सोल्युशनमध्ये आपल्याला लावायचा असतोय. ओके, सो ह्याच टाईपमध्ये आपण प्रत्येकाचं चेंज केला आहे ना. इथे जो आपल्याला आन्सर दिसतंय ते आपण इथे क्वेश्चन म्हणून कन्सिडर करतोय, इथे जो क्वेश्चन आहे तो त्याचा काय येतोय, आन्सर येत आहे. ओके, ह्या टाईपमध्ये आपल्याला ते फॉर्म्युला लक्षात ठेवायचे. आणखी एक ट्रिक्स बघा, ज्या वेळेला फंक्शन आपण सीनं स्टार्ट करतो त्यावेळेला डेरिव्हेटिव्हमध्ये ज्यावेळेला आपण फंक्शन सीनं स्टार्ट करतो त्यावेळेला आपण त्याचा आन्सर नेहमी मायनस राईट करत आलो आहे. ओके, इंटिग्रेशनमध्ये एक्झॅक्ट उलटं आहे. म्हणजे बघा कसं, जर आन्सर सीनं स्टार्ट झालं, जर आन्सर सीनं स्टार्ट झालं तर आपण काय लावणार आहे, मायनस साईन लावणार आहे. बघा आन्सर सीनं स्टार्ट झालं, मायनस साईन आलं. आन्सर सीनं स्टार्ट झालं, इथे यायला पाहिजे होतं मायनस, बाय मिस्टेकली राहिलं इथे, मी साईन देतो आहे, मायनस येत आहे. ओके, सो ही सिच्युएशन फक्त आपण समजून घ्या. ठीक आहे. बघा आता इथे पण सेम आहे फंक्शन. आता ज्या वेळेला इन्व्हर्स फंक्शन राईट करायचं असतं त्यावेळेला इथे प्लस और मायनस दिलं जात नाही. ठीक आहे, पॉझिटिव्ह असतं. जर इथे मायनस साईन दिलं गेलं तर आपण काय लावणार आहे, कॉस लावणार आहे. ठीक आहे, म्हणजे जर इथे आपल्याला मायनस साईन आला ना, मायनस 1 अपॉन ही जर टर्म आपल्याला दिसली प्लसच्या ठिकाणी तर आपण कॉस लावणार आहे. पण शक्यतो आपल्याला हा फॉर्म्युला जास्त विचारला जातो, हा फॉर्म्युलाचा आपल्याला यूज करायचा आहे आणि हा फॉर्म्युलाचा यूज करायचा आहे. म्हणजे अंडररूटमध्ये आपल्याला एक कॉन्स्टंट नंबर आणि मायनस एक्स स्क्वेअर दिसला तर आपण त्याचा आन्सर लिहिणार आहे साइन इनवर्स ऑफ एक्स, असं पण आन्सर लिहिणार आहे. 1/1 प्लस एक्स स्क्वेअर जर दिसलं तर आपण टॅन इनवर्स ऑफ एक्स असं त्याचा आन्सर राईट करणार आहे. 1/x अंडररूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1 असं आपल्याला दिसतं तर आपण सेक इनवर्स ऑफ एक्स प्लस सी ह्या टाईपमध्ये आपण त्याचा आन्सर लिहिणार आहोत. ठीक आहे.